गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी हे फुटाण्याचे लाडू बनवणार आहे। फुटाण्याचे लाडू हे खूप पौष्टिक असतात, नक्की करा। आणि ज्यांना खारीक खोबरं खाऊन खूप उष्णता वगैरे होती किंवा त्रास होतो किंवा ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी हे लाडू खूप पौष्टिक आहे। फुटाण्याचे लाडू बनवण्यासाठी इथे अर्धा किलो फुटाणे मी इथे घेतलेले आहेत। त्याचे साल जेवढे निघतील तेवढे काढून घेतलेले आहेत। आणि अर्धा वाटी इथे जवस घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, बदाम, मखाने, एक वाटी तीळ, अक्रोड आणि पाहिजे तेवढे तुम्ही काजू घेऊ शकता। सुरुवातीला खोबरं भाजून घ्यायचं आहे। इथे हे खोबरं भाजून झालेलं आहे, आता काढून घ्यायचं आहे। त्यानंतर तीळ भाजायचे आहेत। चांगले चटचट आवाज आला की काढून घ्यायचं आहे। जास्त भाजायचे नाही, नाहीतर मग कडू लागू शकतात। आता हे तीळ काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर जवस भाजायचे आहेत, ते पण तिळाप्रमाणेच भाजायचे आहेत। आता गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर मखाने कडक करून घ्यायचे आहेत, तूप न टाकता। हे काळं काढून घ्यायचं आहे। मखाने चांगले कडक भाजलेले आहेत, आता हे काढून घ्यायचे आहे। यानंतर अक्रोड आणि काजू टाकायचे आहेत आणि तेही व्यवस्थित थोडंसं तूप घालणार आहे मी त्यामध्ये। आता हे काढून घ्यायचं आहे। नंतर बदाम टाकायचे, त्यामध्ये पण थोडंसं तूप घालायचं म्हणजे पटकन ते भाजून निघतील। आता हे जे फुटाणे आहेत ते एकदम बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये। बारीक केलेले जे फुटाणे आहेत ते या पुरणाच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत। हे पहा, असं जाडसर राहतं, तर हे पण आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आता हे जे खोबरं आहे ते बारीक करून घ्यायचं आहे। खोबऱ्यानंतर इथे हे बदाम बारीक करून घेतलेले आहेत। आता यामध्ये थोडे थोडे जाड असे बदामाचे तुकडे राहिलेले आहेत, हे काढून घ्यायचे आहे आणि या अक्रोड बरोबर परत फिरवून घ्यायचे आहेत। त्यानंतर मखाने आणि अक्रोड आणि काजू एकत्र बारीक केलेले आहेत। त्यानंतर तीळ आणि जवस हे बारीक करून घ्यायचं आहे। आता हे सर्व याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे। आणि यानंतर आता जे फुटाण्याचं पीठ केलेलं होतं ते तुपामध्ये छान बेसन पिठाचे लाडू बनवतो तसं भाजून घ्यायचं आहे। हे जे पीठ आहे ते मी मोजून घेणार आहे, म्हणजे तूप किती लागेल याचा मला अंदाज येईल। जवळजवळ 2 वाट्या हे पीठ निघालेलं आहे, तर या 2 वाट्याला पाऊण वाटी तरी तूप इथे लागणार आहे। हे पहा, इथे हे पाऊण वाटी तूप मी इथे घेतलेलं आहे आणि यामधलं थोडंसं तूप यामध्ये घालायचं आहे आणि लागेल तेवढं वापरायचं आहे। नंतर सुरुवातीला गॅस हा फुल ठेवायचा आहे कढई गरम होईपर्यंत, आणि मग नंतर गॅस हा बारीक करून घ्यायचा आहे। हे पहा, एवढं उरलेलं हे जे तूप आहे ते सर्व यामध्ये मी टाकलेलं आहे, म्हणजे 2 वाट्यांना पाऊण वाटी तूप हे मी इथे वापरलेलं आहे। इथे हे पीठ एकदम छान असं गुलाबी भाजून झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही। या प्रकारे सर्व मी भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे, यामध्ये गरम पिठातच घालायचं आहे। आता गूळ इथे
2 वाट्याला 2 वाटी मी इथे गूळ घालणार आहे। गॅस बंद करून मी इथे 2 वाट्या गूळ हा बारीक करून म्हणजे चिरून टाकलेला आहे यामध्ये। आता तो व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस हा बंद आहे आणि मिक्स झाला की मग तिळाचा कूट किंवा ड्रायफ्रूटचा जो कूट करून ठेवलेला आहे त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे आणि मग लाडू त्याचे बांधायचे आहेत। आता हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे आणि आता हे गरमच आहे तेच यामध्ये टाकायचं आहे तिळाच्या पावडरमध्ये। आता हे सर्व एकजीव करून झालेलं आहे। त्यानंतर आता हे सर्व यामध्ये घालायचं आहे। खूप गरम असतं तर ते आपल्याला उलटण्याच्या साहाय्यानेच हलवून घ्यायचं आहे आणि थंड झाले की याचे लाडू बनवायला घ्यायचे आहेत। आता यामध्ये थोडंसं मी जायफळ किसून टाकणार आहे। हे मिश्रण थंड झाल्यानंतर हाताने चांगलं चुरगळून घ्यायचं आहे आणि मग त्याचे लाडू बांधायचे आहेत। हे सर्व मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडीशी चव घ्यायची आहे। जर गुळाची गरज असेल तर याला गूळ घालायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करून। इथे आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। हे पहा या प्रकारे सर्व लाडू हे करायचे आहेत। हे फुटाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थंडीमध्ये हे फुटाण्याचे लाडू नक्की करा।